सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मार्कडवाडीत येणं चुकीचं आहे का? मुख्यमंत्र्यांनी मार्कडवाडीला भेट द्यावी, लोकांचं म्हणणं ऐकावं, शरद पवारांचं फडणवीसांना आव्हान। सत्ताधाऱ्यांना विजयावर विश्वास नाही म्हणजेच त्यांच्या विजयात काहीतरी घपलाय, उद्धव ठाकरेंची टीका। हरल्यावर ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाही, विरोधकांनी आता रडगाणं बंद करावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। ईव्हीएमवर मतदान नको, जुन्या पद्धतीनं मतदान घ्या, तालुक्यातील सर्व गावांमध्ये ठराव करा, ठराव योग्य ठिकाणी पोहोचवू, मार्कडवाडीतून शरद पवारांचं आवाहन। स्थानिक स्वराज्य संस्थेत पराभवाच्या भीतीनं शरद पवारांची धडपड, खासदार म्हणून ईव्हीएमवर निवडून आलेल्या मवियातील सर्वांनी राजीनामा द्यावा, बावनकुळेंची टीका। बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी राजीनामा देतो, मतमोजणीच्या पहिल्या दुसऱ्या फेरीत काहीतरी गडबड, उत्तम जानकर यांचं आवाहन। कोणत्याही पद्धतीनं निवडणूक घ्या, आमची तयारी, राम सातपुतेंचं विरोधकांना प्रति आव्हान, तर मोहिते पाटलांच्या गुंडांनी गावकऱ्यांना धमकावलं, सातपुतेंचा आरोप। अबू आझमी भाजपची बी टीम म्हणून काम करतायत, समाजवादी पार्टी मवियातून बाहेर पडण्याच्या आझमींच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, दुसरा कोणत्याही पक्षाचा अर्ज न आल्यानं नार्वेकरांची निवड होणार। मुख्यमंत्र्यांच्या दालनात मविया नेत्यांची बैठक, बैठकीत मवियाची विरोधी पक्षनेतेपद, विधानसभा उपाध्यक्षपदाची मागणी। विधानसभेत विरोधकांसह उर्वरित आमदारांचा शपथविधी, संविधान हातात घेत नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासह नितीन राऊतांकडून विधानसभेत आमदारकीची शपथ। मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या शिवसेना आमदारांचं प्रगती पुस्तक तयार, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास, तर गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर, शिवतारे पास। राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 12 तारखेला विस्तारात भाजप काही जुन्या चेहऱ्यांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी देणार, भाजपचे 15 ते 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता, शरद पवारांचं वक्तव्य, तर मला संधी दिल्यास मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास तयार, ममता बॅनर्जींचं एका मुलाखतीत वक्तव्य। काँग्रेसच्या नेतृत्वावर शरद पवारांकडून शंका उपस्थित, पवारांच्या ममता बॅनर्जींसंदर्भातील वक्तव्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। परवानगी नसतानाही बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम, मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी केल्याची माहिती। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाचे उदय सामंतांसह आणखी 2 नेते बेळगावला जाणार, सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड, तर हार्बरवर सीएसएमटी ते गोरेगाव ब्लॉक असणार। कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा, अवकाळीचा गुऱ्हाळघरांसह साखर कारखान्यावर परिणाम। उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत पुन्हा थंडी वाढणार, आठवडाभर गायब असलेली थंडी कमबॅक करणार। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव, कांगारूंचा 10 विकेट राखून मोठा विजय, मालिका 1-1 बरोबरीत। पुष्पा 2 नं 3 दिवसात कमावले 500 कोटी, चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या चाहत्याच्या परिवाराला अल्लू अर्जुनकडून 25 लाखांची मदत। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।